अमरावतीतल्या रामगाव गावकऱ्यांनी रस्त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात केलं ठिय्या आंदोलन। स्वराज्य सामाजिक संघटना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं असून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिकारी लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करू, कारण गेल्या 5 ते 6 वर्षापासून रहाटगाव ते रामगाव 3 किलोमीटरचा रस्ता हा अतिशय निकृष्ट झालेला आहे। या रस्त्यावर 1 ते 1.5 फूट खड्डे पडलेले आहेत। रामगाव येथील शाळकरी विद्यार्थ्यांना अमरावती येथे शिक्षण घेण्याकरिता अमरावती यावे लागते। अनेक विद्यार्थी या रस्त्याने मृत्युमुखी पडलेले आहेत। काही लोकांचे अपघात सुद्धा झाले आहेत। या रस्त्याची फार दुर्दैवी अवस्था आहे। पावसाळ्याचं सत्र चालू झालं, या रस्त्यावर 1 ते 1.5 फूट गड्डे असल्या कारणाने सतत अपघात होत असतात। अनेक लोक या अपघाताला बळी गेले आहेत। अनेकदा लोकप्रतिनिधीला या रस्त्याची गावकऱ्यांनी माहिती दिली असतानाही हा रस्ता बनवण्यात आलेला नाही। जर तातडीने हा रस्ता बनविला नाही तर संपूर्ण गावातील लोक, शाळकरी विद्यार्थी, महिला भगिनी जिल्हा परिषद कार्यालयात राहुटी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमोल इंगळे यांनी दिला आहे। गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही रामगाव रहाटगाव जो रोड आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला आहे। तिथे 2-3 शाळकरी विद्यार्थ्याचे ॲक्सिडेंट झाले आहे, 2 मरण पावले आहेत। आमचं फक्त CO साहेबांना एवढंच म्हणणं होतं का आम्हाला हा रोड तातडीने बनवून देणार यावा, परंतु CO साहेब निवेदन घ्यायसाठी बाहेर येत नव्हते। त्यामुळे आम्ही त्यांच्या दालनात 1 ते सव्वा तास ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले ऑगस्टपर्यंत हा रोड पूर्ण करण्यात येईल। जर ऑगस्टपर्यंत हा रोड जर पूर्ण झाला नाही तर CO साहेबाच्या दालनात राहुटी आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही आणि CO साहेबाला कॅबिनमध्ये बसू देणार नाही। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा।